नमस्कार मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण गणित बुद्धिमत्तेचा रेकॉर्डेड बॅचमधला व्हिडिओ क्रमांक 29 पाहणार आहोत आणि शेकडेवारीचा भाग 5वा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मागचे भाग पाहिले नसतील तर मागचे भाग व्यवस्थित पाहून घ्या। अनलिमिटेड वॉच तुम्हाला या ठिकाणी दिलेले, किती वेळा या ठिकाणी पाहू शकता। 6 महिने मित्रांनो तुमची व्हॅलिडिटी या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्हाला पैकीचे पैकी गुण घ्यायचे असतील तर प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, तुमची जेवढी जास्त सराव असेल तेवढं मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त गुण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये मिळणार आहेत। जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये पैकीचे पैकी जर गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला दररोज या ठिकाणी सराव करणं गरजेचं असणार आहे। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता सुरुवात करूया। आज आपण शेकडेवारीचा भाग 5वा आणि व्हिडिओ क्रमांक 29 आपण रेकॉर्डेड बॅचमधला या ठिकाणी पाहणार आहोत। पहा मित्रांनो, भाग 28वा या ठिकाणी भाग 3रा आणि व्हिडिओ क्रमांक 28 मध्ये आपण पाहिलेलं होतं की विजय हा एका परीक्षेमध्ये 22% गुण मिळाल्याने 80 गुणांनी नापास झाला। तर त्याच परीक्षेमध्ये राजूला 40% गुण मिळाल्याने पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा त्याला 28 गुण जास्त मिळाले आहेत। तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती, अशा स्वरूपाचा प्रश्न मित्रांनो आपण मागच्या 28व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये लास्टचा प्रश्न पाहिला होता। मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला सोडून पाहायचा आहे। हा प्रश्न नाही जर जमला तर तुम्हाला 28व्या क्रमांकाचा व्हिडिओ पाहायचा आणि हा प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित जर जमला तर आता 29व्या क्रमांकाचा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट करायचा आहे। मित्रांनो, मागचे गणित मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच की तुमचं मागचं रिवाइज किती झालं आणि ते मागचं तुमचं फोकस मारण्यासाठी या ठिकाणी मागचं प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी शेवटचं जे काही व्हिडिओ मागच्या याच्यामधला होता, व्हिडिओमधला जे की 28व्या क्रमांकाचा व्हिडिओ असेल तर 28व्या क्रमांकाच्या व्हिडिओमधलं शेवटचं गणित कोणतं होतं हे गणित मी 29व्या भागामध्ये रिवाइज करत असतो, जेणेकरून तुम्हाला मागच्या भागाचा सुद्धा विसर पडायला नको। तर ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर या ठिकाणी हे गणित स्वतःहून सोडून पहा आणि जर जमत नसेल तर मागचा व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं असणार आहे। तर चला मित्रांनो, आता 29व्या भागामधला शेकडेवारी भाग मधला 5 आणि व्हिडिओ क्रमांक 29 मधलं पहिलं गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी आता थोडंसं लक्ष द्यायचं आहे मित्रांनो। गणित काय पहा, मोहनला एका परीक्षेमध्ये 25% गुण मिळाल्याने तो 35 गुणांनी नापास झाला। पहा काय झालं, मोहन नावाचा विद्यार्थी, या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये 25% गुण मिळाले। परीक्षेमध्ये किती 25% गुण मिळाले तरी सुद्धा तो 35 गुणांनी काय झाला, नापास झाला। विजयला त्याच परीक्षेमध्ये 29% गुण मिळाल्याने तो 29% गुणांनी नापास झाला। तर ती परीक्षा पास होण्यासाठी एकूण किती गुण आवश्यक आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय। मित्रांनो, मागच्या 28व्या व्हिडिओ क्रमांकामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस एक विद्यार्थी नापास एक विद्यार्थी पास असतो त्यावेळेस काय करायचं असतं, त्यावेळेस मित्रांनो नेहमी काय करायचं असतं, गुणाची बेरीज करायची असते, त्यामध्ये 100 गुणाकारामध्ये करायचे असते, छेदामध्ये या ठिकाणी टक्केवारीची वजाबाकी करायची असते। परंतु या ठिकाणी काय दिले, या ठिकाणी दोन्ही विद्यार्थी काय आहेत, नापास। यावेळेस काय मित्रांनो, दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी नापास दिलेले आहेत। या ठिकाणी पहा, मोहनला एका परीक्षेमध्ये 25% गुण मिळाल्याने तो 35 गुणांनी नापास झाला। विजयला त्याच परीक्षेमध्ये 29% गुण मिळाल्याने तो 23 गुणांनी नापास झाला। आता पहा या ठिकाणी हा सुद्धा विद्यार्थी नापास आहे आणि हा सुद्धा विद्यार्थी नापास आहे। ज्यावेळेस दोन विद्यार्थी नापास असतात, पहा हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन्ही सुद्धा विद्यार्थी नापास असतात त्यावेळेस गुणामधील फरक या ठिकाणी काढायचा असतो। पहा, एक विद्यार्थी पास एक विद्यार्थी नापास जर असेल तर गुणाची बेरीज करायची असते। ज्यावेळेस दोन्ही सुद्धा विद्यार्थी नापास असतात त्यावेळेस गुणाकाराचा काय म्हणतो, फरक काढायचा असतो। गुणाकाराचा फरक काढून त्यामध्ये गुणाकारामध्ये 100 करायचा आणि टक्केवारीचा फरक या ठिकाणी घ्यायचा आहे। म्हणजेच आता या ठिकाणी आपले दोन्ही सुद्धा विद्यार्थी नापास आहेत, म्हणून काय करूयात, पहिला विद्यार्थी नापास झाला त्याला किती 35 गुण मिळाले, 35 गुणांनी नापास झाला। दुसरा विद्यार्थी 23 गुणांनी नापास झाला, म्हणजे 35 आणि 23चा फरक आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। म्हणजे 35 मधून 23 गेल्याच्या नंतर राहिले मित्रांनो 12 गुणाकारामध्ये 100 करायचा आहे। 100 केल्याच्या नंतर आपल्याला टक्केवारीमधली या ठिकाणी फरक घ्यायचा आहे। तर पहा, पहिल्यांदा 25% पडले, मोहनला 25% पडले, त्याच्यानंतर विजयला 29% पडले। म्हणजे 29% आणि 25% याच्यामधला जर फरक जर घेतला तर तो येतो मित्रांनो 4चा, कारण की 25 आणि 4 29 होतं म्हणून 4चा फरक आला। ही झाली मित्रांनो आपली मांडणी काय झाली, ज्यावेळेस दोन्ही विद्यार्थी नापास असतात त्यावेळेस तुमचे जे काही गुण असतात या गुणामधला आपल्याला फरक घ्यायचा असतो। गुणामधला फरक घेतला आपण आला 12 आल्याच्या नंतर त्याला 100 न गुणायचं, 100 न गुणल्याच्या नंतर छेदामध्ये काय करायचं, तर छेदामध्ये टक्क्यामधला फरक घ्यायचा, टक्क्यामधला फरक आला 4। मग आता काय करूयात, 4 1 4 4 3 12 आणि 3 गुणाकारामध्ये जर 100 जर केलं तर ते येते मित्रांनो 300। ते काय येते मित्रांनो 300। याचाच अर्थ ती परीक्षा एकूण 300 गुणाची होती। ती परीक्षा एकूण 300 गुणाची होती। म्हणजे मोहनला एका परीक्षेमध्ये 25% गुण मिळाल्याने तो 35 गुणांनी नापास झाला।
विजयला त्याच परीक्षेमध्ये 29% गुण मिळाल्याने तो 23 गुणांनी नापास झाला, तर ती परीक्षा पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत असं आपल्याला विचारलंय। आता या ठिकाणी आपण कुठपर्यंत पोहोचलो, या ठिकाणी ती परीक्षा किती गुणाची होती, तर 29 गुणाची ही परीक्षा होती। ती परीक्षा 300 गुणाची होती। ती परीक्षा किती 300 गुणाची होती। आता 300 पैकी आपल्याला 25% गुण मिळायचे आणि 25% मध्ये आपल्याला 35 प्लस करायचे, कारण की मोहन नावाचा जो काही विद्यार्थी या विद्यार्थ्याला 25% गुण मिळाले, परंतु 35 गुणांनी नापास झाला। म्हणजे मोहन या विद्यार्थ्याला 25% गुण मिळून अजून त्याला 35 गुणाची आवश्यकता होती पास होण्यासाठी। मग या ठिकाणी काय करूयात, एकूण गुण आहेत मित्रांनो आपले 300, या 300चे आपल्याला 25% काढायचे। 300चे 25% काढल्याच्या नंतर तरी सुद्धा तो काय 35 गुणांनी नापास होत आहे, म्हणजे याला 300चे 25% घेऊन सुद्धा अजून 35 गुणाची आवश्यकता आहे, म्हणून 35 या ठिकाणी आपण प्लस केले। आता 35 प्लस केल्याच्या नंतर या ठिकाणी 300 वरचे 2 शून्य आणि 100 वरचे 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल झाले। आता 25 तिरिक झाला मित्रांनो 75, म्हणजे मोहनला 75 गुण मिळाले। अजून जर त्याला 36 गुण जर मिळाले असते तर तो पास झाला असता। म्हणजे 75 मध्ये आपण 36 प्लस करूया, 6 आणि 5 झाला 11, 11 शिले 1 हातचा आला 1, 7 आणि 3 झाले मित्रांनो 10, 10 आणि 1 झाले 11। म्हणजे परीक्षा पास होण्यासाठी त्याला 111 गुणाची आवश्यकता आहे। परीक्षा पास होण्यासाठी त्याला किती 111 गुणाची या ठिकाणी आवश्यकता आहे, कारण की मित्रांनो या ठिकाणी 35 या ठिकाणी 35 गुणांनी नापास झाला। आपल्याला काय 35 या ठिकाणी प्लस करावे लागतील, 36 नाही 35 प्लस करायचे। मग 75 मध्ये जर आपण 35 जर प्लस जर केले तर ते येते मित्रांनो 110। म्हणजेच ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला 110 गुणाची आवश्यकता होती। म्हणजे मोहनला एका परीक्षेमध्ये 25% गुण मिळाल्याने तो 35 गुणांनी नापास झाला, तर विजयला त्याच परीक्षेमध्ये 29% गुण मिळाल्याने तो 23 गुणांनी नापास झाला। तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती आणि पास होण्यासाठी एकूण किती गुण आवश्यक होते, तर परीक्षा होती मित्रांनो 300 गुणाची, पास होण्यासाठी आवश्यक गुण होते 110। एवढे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल। पहा, सर्वप्रथम काय करायचं, ज्यावेळेस दोन्ही विद्यार्थी नापास होतात त्यावेळेस काय करायचं, नेहमी गुणाची वजाबाकी करायची, गुणाकारामध्ये 100 करायचा आणि छेदामध्ये टक्क्याची वजाबाकी करायची आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा, रामला 33% गुण मिळाल्याने रामला 33% गुण मिळाले, त्यामुळे तो 15 गुणांनी नापास झाला। तर राधाला त्याच परीक्षेमध्ये 38% गुण मिळाल्याने ती 5 गुणांनी नापास झाली, तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती। पहा, त्या ठिकाणी आपल्याला परीक्षा एकूण किती गुणाची होती या ठिकाणी विचारलेलं आहे। मग काय करूयात मित्रांनो, रामला 33% गुण मिळाले, त्यामुळे तो 15 गुणांनी नापास झाला। हा सुद्धा नापास आहे, राधा सुद्धा नापास आहे, दोही सुद्धा नापास आहेत। ज्यावेळेस दोही विद्यार्थी नापास असतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं, नेहमी गुणामधला फरक घ्यायचा असतो। गुणामधला फरक घ्यायचा म्हणजे रामला 33% गुण मिळाले, तो 15 गुणांनी नापास झाला। त्याच्यानंतर राधा 5 गुणांनी नापास झाली, म्हणजे 15 मधला आणि 5 मधला फरक आला 10चा। गुणाकारामध्ये आपल्याला नेहमी काय करायचं, 100 घ्यायचं आहे। 100 घेतल्याच्या नंतर आता काय करायचं, टक्क्यामधली फरक घ्यायचा आहे। म्हणजे पहा, राधाला 38% पडलेले आहेत, रामला 33% पडलेत। मग 33 मधला आणि 38 मधला फरक किती आहे, 33 मधला आणि 38 मधला फरक आहे मित्रांनो 5चा फरक घेतला। मग आपण या ठिकाणी 5चा आता डायरेक्ट आपण भाग देऊयात। तर पहा, 5 1 5, 5 2 10 आणि 10 2 गुणाकारामध्ये जर 100 जर केलं तर ते येते मित्रांनो 200। म्हणजे ती परीक्षा एकूण किती गुणाची होती, तर ती परीक्षा एकूण 200 गुणाची परीक्षा होती। म्हणजे रामला 33% गुण मिळाल्याने तो 15 गुणांनी नापास झाला, तर राधाला त्याच परीक्षेमध्ये 38% गुण मिळाल्याने ती 5 गुणांनी नापास झाली, तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती, तर ती परीक्षा एकूण 200 गुणाची होती। आता आपल्याला जर विचारलं पास होण्यासाठी किती गुण आवश्यक असतील, तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, 33% काढावं लागतील। 33% मध्ये आपल्याला किती मिळवावं लागतील, कारण की 15 गुणांनी नापास होते, म्हणजे 33% गुण मिळून अजून त्याला 15 गुणाची आवश्यकता होती। इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं असेल। मग काय करायचं पहा, आता 100 वरचे 2 शून्य कॅन्सल झाले, 200 वरचे 2 शून्य कॅन्सल झाले, म्हणजे 33 गुणिला 2 जर केला तर येते मित्रांनो 66। आणि 66 मध्ये जर आपण 15 मिळवले, 66 मध्ये जर आपण 15 जर मिळवले, 6 आणि 5 झाले 11, 11 शिले 1 हातचा आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, म्हणजे 81 गुण या ठिकाणी पास होण्यासाठी आवश्यक आहेत। म्हणजे 200 पैकी तुम्हाला 81 गुण घेणे हे आवश्यक असणार आहे। म्हणजे रामला 33% गुण मिळाल्याने तो 15 गुणांनी नापास झाला, तर राधाला 38% गुण मिळाल्याने ती 5 गुणांनी नापास झाली, तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती, तर ती परीक्षा एकूण 200 गुणाची होती आणि पास होण्यासाठी 81 गुणाची तुम्हाला आवश्यकता या ठिकाणी होती। तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला नागपूर पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न होते, महत्त्वाचे प्रश्न होते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा,
रमेश आपल्या पगाराच्या 13% किराणा मालावर, 9% मुलाच्या शिक्षणावर, 5% मनोरंजनावर आणि 5% इतर बाबीवर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 4080 रुपये शिल्लक राहतात. तर या ठिकाणी रमेशचा एकूण पगार किती? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. हा प्रश्न औरंगाबाद पोलीस भरती आणि तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे. औरंगाबादमध्ये पोलीस भरती, शहर पोलीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय पहा, रमेशला आपल्या पगाराच्या 13% किराणावर खर्च करतो, 9% मुलाच्या शिक्षणावर खर्च करतो, 5% मनोरंजनावर खर्च करतो आणि 5% इतर बाबीवर खर्च करतो, तेव्हा त्याच्याकडे 4080 रुपये शिल्लक राहतात. तर या ठिकाणी रमेशचा एकूण पगार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, रमेशने एकूण खर्च किती केला. रमेशचा पगार किती असणार, 100%. नेहमी पगार किती असतो, 100% असतो. मग रमेशने आता या 100% पैकी खर्च किती केला, तर रमेशने या ठिकाणी 13% काय केला, या ठिकाणी किराणावर खर्च केलेला आहे. त्याच्यानंतर 9% खर्च त्याचा मुलाच्या शिक्षणावर झालेला आहे. त्याच्यानंतर 5% खर्च त्याचा मनोरंजनावर झाला आहे आणि 5% खर्च परत त्याचा इतर बाबीवर झालेला आहे. म्हणजे एकूण खर्च किती केला रमेशने, तर रमेशने एकूण खर्च पहा, 13 आणि 9 झाला 22, 22 5 झाला 27, 27 आणि 5 झाला 32. म्हणजे रमेशचा एकूण खर्च किती झाला मित्रांनो, 32% झाला. रमेशचा खर्च झाला 32% आणि त्याच्याकडे शिल्लक किती आहेत मित्रांनो, शिल्लक आहेत 4080 रुपये. मग 32% जर खर्च जर झाला असेल तर त्याच्याकडे या ठिकाणी 32% जर खर्च झाल्याच्या नंतर त्याच्याकडे आता शिल्लक किती आहेत, 4080 रुपये. मग टक्केवारी शिल्लक आपल्याला काढायची, म्हणजे 100 मधून 32 आपल्याला या ठिकाणी काढायचे. आता 100 मधून 32 गेल्याच्या नंतर किती राहतात मित्रांनो, या ठिकाणी राहतात 68. किती राहतात, 68. म्हणजेच 68% त्याच्याकडे पैसे शिल्लक राहिले. मग 68% बरोबर 4080, तर 100% बरोबर किती. आता एकूण त्याचा पगार काढायचा असेल तर 68% बरोबर आपल्याला काय दिलं आहे गणितामध्ये, 4080. मग लिहून घ्या, 68% बरोबर 4080, 4080 तर 100% बरोबर किती, तर 100% बरोबर किती. आता याचा करायचा मित्रांनो तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करत असताना काय करायचं, 4080 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये 68. आता 68 जर आपण या ठिकाणी 17 ने भाग देऊ शकतो. पहा, 17 1 17, 34, 17 51, 17 चौक 68, 17 चौक 68. परत 17 1 17, 17 2 34. 40 मधून 34 गेल्याच्या नंतर राहिला मित्रांनो 6 राहिल्याच्या नंतर हा 8 म्हणजे झाला 68. परत 17 चौक 68 झाला 24 आणि हा 0 म्हणजे 240 गुणाकारामध्ये 100 करा. 240 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये परत या ठिकाणी 4 केल्याच्या नंतर 5 4 1 4, 4 6 24 आणि 60 गुणाकारामध्ये जर 100 जर केलं तर येते मित्रांनो 6000. किती येणार, 6000. म्हणजे याचा अर्थ रमेशचा एकूण पगार असणार आहे 6000 रुपये. रमेशचा एकूण पगार किती, 6000. पहा, रमेश आपल्या पगाराच्या 13% किराणा मालावर खर्च करतो, 9% मुलाच्या शिक्षणावर खर्च करतो, 5% मनोरंजनावर खर्च करतो आणि 5% इतर बाबीवर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 4080 रुपये शिल्लक राहतात. तर रमेशचा महिन्याचा पगार किती असणार, तर रमेशचा महिन्याचा पगार असणार 6000 रुपये. रमेशचा एकूण पगार किती आहे, 6000 रुपये. 6000 रुपयापैकी 4080 रुपये त्याचे इतर बाबीवर खर्च होत असतात. म्हणजे रमेशचा एकूण पगार किती आला, या ठिकाणी 6000 रुपये असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. IMP प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला आरामशीर विचारले जातात. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, आई तिला मिळणाऱ्या एकूण पैशापैकी, आता आईला जी काही एकूण पगार मिळते त्यापैकी पहा तिचा खर्च कसा होतो. आईला मिळणाऱ्या एकूण पैशापैकी 14% किराणा मालावर खर्च करते, 3% रक्कम मुलाच्या शिक्षणावर खर्च करते, 5% रक्कम इतर बाबीवर खर्च करते, तरी सुद्धा त्याच्याकडे 546 रुपये शिल्लक राहतात. तर आईचा एकूण पगार किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. IMP प्रश्न लक्षात ठेवा. आता एकूण खर्च किती झाला पहा, 14% काय झाला, किराणावर खर्च झाला. त्याच्यानंतर 3% खर्च मुलाच्या शिक्षणावर झाला. परत 5% खर्च इतर बाबीवर झाला. म्हणजे एकूण खर्च किती झाला, 14 आणि 3 झाला 17, 17 आणि 5 झाला 22. म्हणजे 22% खर्च या ठिकाणी आईचा झालेला आहे. मग 22% खर्च झाल्याच्या नंतर राहिला किती मित्रांनो, आता 22% खर्च झाला, याचा अर्थ 100 मधून जर आपण 22 जर गेले तर 100 मधून 22 गेल्याच्या नंतर पहा या ठिकाणी 100 मधून आपण 22 काढूयात. पहा, 0 मधून 2 गेल्याच्या नंतर 8 राहिला. परत 9 मधून 2 गेल्याच्या नंतर 7 राहिला. म्हणजे 78% या ठिकाणी खर्च झाला. 78% काय झाली, बचत झाली. 22% खर्च झाला म्हणजे 78% बचत झाली. मग या ठिकाणी बचत किती दिलेली, 546 दिली. म्हणजेच 78% बरोबर 546. 78% बरोबर 546 असेल तर 100% बरोबर किती,
100% बरोबर किती? आता याचा करायचा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करायचा म्हणजे 546 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये आपल्याला काय घ्यायचे 78. 78 घेतल्याच्या नंतर पहा 78ला आपण 13 ने भाग देऊ शकतो. पहा 13 1 23 26 41 43 52 13 5 65 13 संग 78. 13 संग 78. आता 13चा भाग दिल्याच्या नंतर खाली बसला मित्रांनो 6चा भाग. आता परत आपण 13चा भाग देऊयात. 13 1 13 13 2 26 13 1 26 33 39 13 3 39 33 39 39 झाल्याच्या नंतर परत मित्रांनो 54 मधून 39 गेल्याच्या नंतर 33 39 13 चौक 52 13 चौक किती या ठिकाणी 13 चौक 52 म्हणजे या ठिकाणी 52 आल्याच्या नंतर आता काय करायचं मित्रांनो या ठिकाणी 4चा भाग व्हायला 13 चौक 52 13 1 56 13 चौक 52 13 चौक 52 गेल्याच्या नंतर राहिला मित्रांनो परत 2 राहिला 13 2 26 झाला मित्रांनो वरती झाला 42 खाली झाला 6 परत 6 ना आपण 42 ला भाग देऊ शकतो 6 6 36 6 7 42 6 7 किती 42 आणि हे 2 शून्य जशास तसे म्हणजेच आईचा पगार असणार 700 रुपये. आईचा महिन्याचा पगार असणार 700 रुपये. आई तिला मिळणाऱ्या एकूण पैशापैकी 14% किराण्यावर खर्च करते 3% रक्कम मुलाच्या शिक्षणावर खर्च करते 5% रक्कम इतर बाबीवर खर्च करते म्हणजे आईचा एकूण खर्च होतो 22% खर्च झाल्याच्या नंतर तिच्याकडे 78% रक्कम शिल्लक राहते. मग गणितामध्ये 78% बरोबर 546 दिलं तर 100% बरोबर किती? तर 78% बरोबर 546 असेल तर 100% बरोबर असणार 700 म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार 700 म्हणजे आईचा एकूण महिन्याचा पगार असणार 700 रुपये एवढा पगार असणार आहे. आता टाईप क्रमांक 8 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता टाईप क्रमांक 8 तुम्हाला या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. अवघड गणित आहे मित्रांनो. हे गणित तुम्हाला PSI आणि STI या परीक्षेमध्ये प्रिलियममध्ये विचारलेलं हे गणित आहे. पहा PSI STIच्या प्रिलियम या परीक्षेला विचारलेलं गणित आहे. गणित पहा सुशांत आपल्या पगाराच्या 10% घर भाड्यावर उर्वरित पगाराच्या 20% कपड्यावर त्यानंतर उर्वरित पगाराच्या 30% शिक्षणावर करतो तेव्हा त्याच्याकडे 4536 रुपये शिल्लक राहतात तर सुशांतचा एकूण पगार किती? IMP गणित आहे मित्रांनो. PSIच्या प्रिलियम परीक्षेमध्ये विचारलेलं गणित आहे. पहा सुशांत नावाचा व्यक्ती हा व्यक्ती काय करतो आपल्याला जी काही एकूण पगार मिळते त्यापैकी 10% रक्कम काय करतो या ठिकाणी घर भाड्यावर खर्च करतो जी की रक्कम परत उर्वरित राहील. पहा उर्वरित हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पहा वरचे जे काही 2 गणित सोडवले त्यामध्ये उर्वरित हा शब्द नव्हता. उर्वरित याचा अर्थ मित्रांनो 10% खर्च केला 10% खर्च केल्याच्या नंतर राहिला 90 मध्ये परत 20% खर्च केला अशा स्वरूपामध्ये याचा अर्थ होतो. त्यामुळे उर्वरित या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. उर्वरित म्हणजेच मित्रांनो खर्च केल्याच्या नंतर जी काही पैसे शिल्लक राहतील त्यातले परत 20% या ठिकाणी खर्च होत आहेत. मात्र वरच्या गणितामध्ये तुम्हाला उर्वरित हा शब्द नव्हता. आता उर्वरित शब्द आल्याच्या नंतर गणित थोडंसं सोडवताना थोडंसं लक्ष या ठिकाणी द्यायचं आहे. पहा या ठिकाणी मित्रांनो 4536 या ठिकाणी शिल्लक राहते. म्हणून काय करायचं आता उर्वरित द्यायचं म्हणून हे 100 सुरुवातीला आपण 100 या ठिकाणी छेदामध्ये लिहिले होते परंतु आता 100 जे असणार ते अंशामध्ये आपल्याला लिहायचे. आता अंश म्हणजे काय छेद म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यानंतर जे काही मी तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं मित्रांनो आपण पहिला जो काही भाग पहिला असतो त्यानंतर आपली एकदम बेसिकमध्ये शिकवतो त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये थोडंसं मीडियम लेवलवर नेतो आणि तिसऱ्या भागामध्ये एकूण हाय लेवलचे गणित आपण घेत असतो. याच्यामुळे तुम्हाला तिसरे म्हणजे हाय लेवलचे गणित समजण्यासाठी मागचे 2 भाग पाहणं हे गरजेचं असणार आहे. अन्यथा मित्रांनो तुम्हाला काही समजणार नाही. लक्षात ठेवा गणित हा विषय बिल्डिंगचा विषय पायाप्रमाणे या ठिकाणी म्हणजे तुमची बेसिक जेवढं पक्का असेल तेवढं तुमचे ॲडव्हान्स लेवलचे गणित तुम्हाला समजणार सुद्धा आहेत आणि ते गणित तुम्हाला सोडवण्यासाठी जे काही बेसिक तुमचं शिकलं त्याची खूप काय मोठी मदत या ठिकाणी होणार आहे. मग पहा मित्रांनो सुशांतला या ठिकाणी खर्च करून सुद्धा किती पैसे उरत आहेत 4536 रुपये या ठिकाणी सुशांतचे उरत आहेत. आता एवढे पैसे उरल्याच्या नंतर या ठिकाणी काय होतं आहे मित्रांनो या ठिकाणी अंशामध्ये आपल्याला 100 लिहायचे. 100 लिहिल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं तो काय करत आहे 10% या ठिकाणी काय खर्च करत आहे 10% त्याचा खर्च घर भाड्या होत आहे. याचा अर्थ 100 मधून 10 गेले राहिले या ठिकाणी 90 त्याच्यानंतर परत दुसऱ्या 100 मधून ह्या 100 मधून काय करत आहे 20% या ठिकाणी कपड्यावर खर्च करत आहे म्हणजे याचा अर्थ 100 मधून 20 गेल्याच्या नंतर राहिला 80 परत ह्या 100 मधला जो काही खर्च करत आहे तर ह्या 100 मधला खर्च कशामध्ये 30% शिक्षणावर खर्च करतो म्हणजे 70%. आता याच्यानंतर त्याने खर्च केलेला नाही म्हणजे या ठिकाणी आता सुरुवातीला काय करूयात मित्रांनो अंशामधले आणि छेदामधले जे की शून्य असतात हे सर्वप्रथम आपल्याला काढून टाकायचे असतात. म्हणजे या ठिकाणी पहा 90 वरला एक शून्य गेला 100 वरला सुद्धा एक शून्य काढूयात 80 वरला एक शून्य गेला 100 वरला एक शून्य काढा 70 वरला एक शून्य गेला त्याच्यानंतर 100 वरला एक शून्य काढा.
आता वरी राहिलं मित्रांनो 4536 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 10 आणि छेदामध्ये 9 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 7। आता हे गणित सोडवायचं कसं? आता या ठिकाणी काय करूयात आपण 9 भाग देऊयात। 9 भाग दिल्याच्या नंतर भाग कितीचा जाणार पहा 9 1 9 9 1 9 9 9 5 45 9 5 45 झाल्याच्या नंतर राहिले 36। आता 36ला आपण 9 भाग देऊ शकतो, परंतु डायरेक्ट आपण 36 या ठिकाणी होणार नाही, कारण की 45 मधून 45 गेल्याच्या नंतर राहिला 0, वरचा 3 घेतल्याच्या नंतर फक्त 3 राहिला, 9 3ला भाग देऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणी आपण 0 द्या। आता भागाकार कसं करायचं हे तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे। मग भागाकार कसं करायचं मी तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मूलभूत प्रक्रिया, गणितामधल्या मूलभूत प्रक्रिया कशा करायच्या यावर मी आधारित तुम्हाला स्पेशल एक व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ पाहणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे पण आता या ठिकाणी झाला 50, म्हणजे या ठिकाणी झाला आता 36, 36 झाल्याच्या नंतर 9 चौक 36 म्हणजे 504 आला। आता 504 आल्याच्या नंतर आपण 504ला 8ने भाग देऊ शकतो, म्हणजे 9च्या जागी आता 1 झाला, आता 8 1 8 8 1 8। आता 8 जर या ठिकाणी 50ला जर भाग दिला तर 8 1 8 आणि 16 8 24 8 32 8 45 8 सक्कुम 48 8 सक्कुम 48, 50 मधून 48 गेला राहिला 2 म्हणजे झाला 24, परत 8 ने आपण 24ला भाग देऊ शकतो, 8 1 8 आणि 16 8 3 24 8 3 झाला मित्रांनो 24, म्हणजे या ठिकाणी झाला 63, म्हणजे या ठिकाणी 63 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 10 आणि गुणाकारामध्ये 10 आणि छेदामध्ये झाला या ठिकाणी 7। परत आपण 7 ने 63ला भाग देऊ शकतो, 7 1 7 7 9 63, 7 9 किती झाला मित्रांनो 63। याचाच अर्थ या ठिकाणी 9 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 10 आणि गुणाकारामध्ये 10 या ठिकाणी 3 या ठिकाणी गुणाकार करायचे, म्हणून 9 10 90 9 10 90 आणि या 10 वरचे 2 शून्य, म्हणजे या ठिकाणी 9000 रुपये असणार या ठिकाणी सुशांतचा पगार। म्हणजे सुशांत आपल्या पगाराच्या 10% घरभाड्यावर खर्च करतो, उर्वरित पगाराच्या 20% कपड्यावर खर्च करतो, त्यानंतर उर्वरित पगाराच्या 30% शिक्षणावर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याजवळ 4536 रुपये शिल्लक राहतात। तर सुशांतचा महिन्याचा पगार किती? तर सुशांतचा महिन्याचा पगार असणार 9000 रुपये। सुशांतचा महिन्याचा पगार किती असणार आहे? 9000 रुपये। आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल। मित्रांनो हे गणित PSI STI तलाठी ग्रामसेवक या भरतीला खूप वेळेस अशा स्वरूपाचं गणित विचारलं जातं, यासाठी तुमची प्रॅक्टिस आणि सराव असणं खूप गरजेचं असणार आहे। तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल। आता पुढचं गणित आपण या ठिकाणी अशा स्वरूपाचे पाहूयात। पुढचं सुद्धा गणित पहा, एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 12% घरभाडे, त्यानंतर उर्वरित पगाराच्या 10% मुलाचे शिक्षण व नंतर उर्वरित पगाराच्या 20% इतर बाबीवर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 6336 रुपये शिल्लक राहतात। तर त्याचा एकूण मूळ पगार किती, म्हणजे एकूण पगार किती, अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलेलं आहे। आता काय करायचं पहा, एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 12% घरभाड्यावर खर्च करतो, उर्वरित पगाराच्या 10% मुलाचे शिक्षणावर खर्च करतो, नंतर उर्वरित पगाराच्या 20% इतर बाबीवर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 6336 रुपये शिल्लक राहतात। आता शिल्लक किती आहे? 6336 रुपये या ठिकाणी शिल्लक आहे। आता काय करायचं, उर्वरित दिलेले म्हणून वरती नेहमी 100 लिहायचे आहेत, मी तुम्हाला सांगितलेलं होतं। छेदामध्ये पहिल्यांदा 12% खर्च करत आहे, याचा अर्थ 88 या ठिकाणी त्याची बचत राहिलेली। त्याच्यानंतर ह्या 100 मधून तो परत किती खर्च करत आहे? 10% खर्च करत आहे, म्हणजे 90% त्याची 90 रुपये त्याची शिल्लक राहत आहेत। त्याच्यानंतर परत या 100% मधून 30% खर्च करत आहे, 20% या 100 मधून 20% खर्च करतो, परत त्याचे 80 रुपये या ठिकाणी राहतात। म्हणून काय करूयात, आता सर्वप्रथम छेदामधले आणि अंशामधले शून्य या ठिकाणी सर्वप्रथम काढून घ्यायचे। आता हे काढल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय? आता हे काढल्याच्या नंतर आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवा काटाकाट या ठिकाणी करायची। आता पहा या ठिकाणी लक्ष द्या, आता काय करूयात आपण या ठिकाणी 11ने भाग देऊयात। 11ने भाग दिल्याच्या नंतर पहा 88ला भाग जाऊ शकतो, किंवा आपण काय करूयात या ठिकाणी 9 भाग देऊ शकतो, 9 देऊ शकतात। पहा 9 जर दिला तर 9 1 9 9 1 9 या ठिकाणी 9 कटला, म्हणून आता 9 1 9 18 9 3 27 9 36 9 5 45 9 सक्क 54 9 सक्क 54। पहा 9 सक्क या ठिकाणी 54, 9 सक्क या ठिकाणी आपण 54 देऊ शकतो। पहा 9 सक्क 54 झाल्याच्या नंतर या ठिकाणी किती राहिला मित्रांनो? 54, म्हणजे या ठिकाणी राहिला या ठिकाणी 54 गेल्याच्या नंतर राहिला 9, झाला या ठिकाणी मित्रांनो 93। 93 झाल्याच्या नंतर परत आपण 9 जर भाग जर दिला तर 9 10 90 येते, 9 10 90, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी परत राहिला या ठिकाणी किती राहिला? 3 राहिला, 9 चौक 36, म्हणजे वरती किती आला मित्रांनो? 61 0 61 04, म्हणजे या ठिकाणी 61 आणि 04 आला। त्याच्यानंतर मित्रांनो आपण काय करूयात, परत आता याला आपण 8 भाग देऊ शकतो, म्हणून 8 1 8
8 1 8 16 24 8 32 8 45 8 45 8 सक्कुम 48 8 7 56 8 7 किती आला मित्रांनो 56 म्हणजे 61 मधून जर 56 गेल्याच्या नंतर पहा राहिला किती 61 मधून जर आपण 56 जर घातला तर राहिला मित्रांनो या ठिकाणी 5 राहिला। पहा 61 मायनस 56 जर केला तर पहा 11 मधून 6 गेला 5 राहिला म्हणजे 5 राहिला। या ठिकाणी झाला मित्रांनो या ठिकाणी 504 झाला। परत आपण 8 न भाग जर दिला तर 8 8 64 8 8 64 8 9 72 8 10 80 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी गेला 80चा भाग। त्याच्यानंतर या ठिकाणी राहिला 100 गुणाकारामध्ये 100 गुणाकारामध्ये 100 म्हणजेच मित्रांनो 10,000 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर। तर आशा करतो मित्रांनो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल। त्याच्यानंतर पहा तर या प्रश्नाचं उत्तर किती मित्रांनो 10,000 या ठिकाणी असणार आहे। कसं तर पहा परत एकदा तुम्हाला सांगतो। पहा मित्रांनो या ठिकाणी किती 6,336 रुपये या ठिकाणी काय मित्रांनो या ठिकाणी बचत होत आहे। आता शिल्लक राहत आहेत याचा अर्थ उर्वरित पगाराच्या राहत आहेत म्हणून काय करायचं वरची आपल्याला 100 लिहायचे आहेत। हे 100 लिहिल्याच्या नंतर खाली आपल्याला काय 12% खर्च होत आहे म्हणून या ठिकाणी 88 राहिला बाकी। त्याच्यानंतर काय करताय परत 100 मधले उर्वरित पगाराच्या किती परत 10% खर्च होत आहेत म्हणजे 90% या ठिकाणी 90 रुपये शिल्लक राहत आहेत। त्याच्यानंतर परत ह्या 100 रुपयामधून 20% खर्च होत आहे म्हणजे 80 रुपये या ठिकाणी शिल्लक राहत आहेत। आता सर्वप्रथम काय हे शून्य कटला हा शून्य कटला अंशातला एक शून्य कट करा छेदातला एक शून्य कट करा म्हणजे जेवढे शून्य कट होतील तेवढे शून्य आपल्याला या ठिकाणी कट करायचे। आता काय करूयात या ठिकाणी 9 राहिला 9 ना आपण या ठिकाणी भाग देऊयात म्हणजे 9 1 9 9 1 9 त्याच्यानंतर पहा 9 7 63 9 7 63 63 मधून 63 गेल्याच्या नंतर राहिला 0 खाली घेतला 3 जर घेतला तर 9 ना आपण डायरेक्ट 3 ला भाग देऊ शकत नाहीत म्हणून या ठिकाणी शून्याचा घेतला। शून्याचा घेतल्याच्या नंतर या झाला 36 झाल्याच्या नंतर पहा 9 चौक 36 9 चौक झाला 36। आता मित्रांनो वरती काय झालं 704 गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये 88 परत अंशामध्ये 10 छेदामध्ये आता 9 1 9 दिलता म्हणून या ठिकाणी फक्त 9 1 राहिला। त्याच्यानंतर काय करायचं परत 10 गुणाकारामध्ये काय छेदामध्ये 8 8 ना या ठिकाणी आपण भाग देऊयात पहा 8 1 8 8 1 8 त्याच्यानंतर 8 8 64 8 8 64 70 मधून जर 64 गेल्याच्या नंतर परत किती राहिले मित्रांनो 6 राहिले 6 राहिल्याच्या नंतर हे 6 वर 4 गेले म्हणजे झाले 64 परत 8 8 झाला 64 म्हणजे या ठिकाणी झाला मित्रांनो 88 गुणाकारामध्ये 100 परत गुणाकारामध्ये 10 परत गुणाकारामध्ये 10। आता हे जे काही एक आहेत हे एक लिहिण्याची आवश्यकता नाही एकनं गुणाकार दिला काय आणि नाही दिला काय याला फरक पडत नाही परंतु हे जे काही छेदामधले 88 आहेत हे 88 आपल्याला छेदामध्ये लिहावी लागतील। आता वरती पहा 88 गुणाकारामध्ये 100 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 10 आणि छेदामध्ये 88 म्हणून छेदामधले 88 आणि अंशामधले 88 ऑलरेडी आपले कटून जातील म्हणजे हे 88 कटला हा 88 कटला। आता 88 कटल्याच्या नंतर पहा 100 गुणाकारामध्ये 10 जर केलं तर एक येते 1000 1000 गुणाकारामध्ये 10 जर केलं तर ते येते मित्रांनो 10,000। याचाच अर्थ या ठिकाणी त्या व्यक्तीचा पगार असणार आहे 10,000 रुपये। त्या व्यक्तीचा पगार किती असणार मित्रांनो 10,000 रुपये म्हणजे एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 12% घरभाडे उर्वरित पगाराच्या 10% मुलाच्या शिक्षणावर नंतर उर्वरित पगाराच्या 20% इतर बाबीवर खर्च करतो तेव्हा त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहतील तर त्याच्याकडे 6,336 रुपये शिल्लक राहतात। तर त्या व्यक्तीकडे एकूण मूळ पगार किती तर त्या व्यक्तीचा एकूण मूळ पगार असणार 10,000 रुपये किती 10,000 रुपये त्या व्यक्तीचा मूळ पगार असणार आहे। तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल। आता पुढचं गणित पाहूयात। पुढचं गणित पहा 10% मलाईचे 360 लिटर दूध व 8% मलाईचे 600 लिटर दूध एकत्र केल्यास त्यातील मलाईचे शेकडा प्रमाण किती। मित्रांनो हा प्रश्न नांदेड तलाठी भरती 2014 नांदेड तलाठी भरती 2014ला या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे। प्रश्न असा होता 10% मलाईचे 360 लिटर दूध व 8% मलाईचे 600 लिटर दूध एकत्र केल्यास त्यातील मलाईचे शेकडा प्रमाण किती। आता हे गणित सोडवायचं कसं तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं मित्रांनो पहा 360 लिटर दुधामध्ये 360 लिटर दुधामध्ये मलाईचं प्रमाण किती आहे 10% आहे। मग 10% आपण काढून घेऊयात 10% काढल्याच्या नंतर 100 वरचे 2 शून्य कॅन्सल होतील 360 वरचा एक शून्य आणि या 10 वरला एक शून्य कॅन्सल म्हणजे 36 म्हणजे 360 लिटर पैकी 36 या ठिकाणी काय आलं मलाईचं प्रमाण। त्याच्यानंतर काय आलं मित्रांनो 600 लिटर दुधामध्ये आता 600 लिटर दुधामध्ये 8% मलाईचं प्रमाण आहे 8% मलाईचं प्रमाण आहे म्हणून काय करूयात आता 600 वरचा 2 शून्य 100 वरचा 2 शून्य कटला 6 8 मित्रांनो आलं 48। आता मलाईचं प्रमाण आलं 48 आणि
पहिल्या मलाईचं प्रमाण आलं 36. आता या दोघांची आपण बेरीज करूयात. 48 आणि 36ची जर बेरीज जर केली तर पहा 8 आणि 6 झाले 14, 14शीला 4 हातचा आला 1, 4 आणि 3 झाले 7, 7 आणि 1 झाला 8 झाले 84. मग या ठिकाणी झाले एकूण मलाईचं प्रमाण झालं 84. मात्र एकूण दुधाचं प्रमाण किती आहे? 360 लिटर दूध आणि 600 लिटर दूध. म्हणजे एकूण किती झालं? 300 आणि 600 किती झाला? 300 आणि 360 आणि 600 झाला 960. किती झाला? 960. म्हणजे 960ला आता आपल्याला 100 गुणायचं आहे. 100 गुणल्याच्या नंतर पहा 960 वरचा एक शून्य कॅन्सल, 100 वरचा एक शून्य कॅन्सल. आता खाली राहिला मित्रांनो 96, वरी राहिला 84. मग आपण 12ने भाग देऊ शकतो का? देऊ शकतो. 12 7 84, 12 7 84, 12 8 96, 12 8 96. म्हणजे वरती झाला मित्रांनो या ठिकाणी 70, छेदामध्ये झाला 8. 8नं जर आपण या ठिकाणी जर भाग जर दिला तर कितीचा भाग जाणार पहा? 8 8 64. 70 मधून 64 गेल्याच्या नंतर किती राहिला मित्रांनो? परत 6 राहिला. पॉईंट देऊन घेतला शून्याचा. परत झाला मित्रांनो या ठिकाणी 60 झाला. 60 झाल्याच्या नंतर 6 8 48, 6 8 48, 8 8 64 होतं. म्हणून 8 7 8 1 16 24 8 32 8 45 8 6 48, 8 6 48, 8 7 56, 8 7 झाला मित्रांनो 56. 60 मधून 56 गेल्याच्या नंतर राहिला 4. परत 8 45, 8 45 म्हणजे 8.75% मलाईचं प्रमाण असणार आहे. म्हणजे 10% मलाईचे 360 लिटर दूध व 8% मलाईचे 600 लिटर दूध एकत्र केल्यास त्यातील मलाईचे शेकडा प्रमाण किती असणार? तर मलाईचे शेकडा प्रमाण असणार 8.75%. एवढं मलाईचं प्रमाण असणार आहे. आपण काय केलं मित्रांनो? ह्या 360 लिटर दुधामध्ये मलाईचं प्रमाण आहे 10% म्हणून 360 लिटरचे 10 काढून घेतले, ते झाले 36. त्याच्यानंतर 8% मलाईचं दूध आहे, त्यामध्ये 600 लिटर दुधामध्ये 8% मलाई आहे. मग 600 लिटरमधून 8% काढले, ते झाले 48. म्हणजे 48 आणि 36ची आपण जर बेरीज जर केली तर एकूण आली आपली मलाई किती आली मित्रांनो? या ठिकाणी 78 आणि 36ची आपण या ठिकाणी पहा बेरीज केली ती झाली 84. ती झाली मित्रांनो 84. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 600 लिटर आणि 360 लिटर याची बेरीज केली ती झाली 960. म्हणून 84 भागाकारामध्ये 960 गुणाकारामध्ये 100 जर केलं तर ते येतं मित्रांनो 8.75%. म्हणजेच मलाईचं प्रमाण आहे 8.75%. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आता पुढचं गणित आपण या ठिकाणी पाहूयात. पुढचं गणित पहा. टाईप क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहत आहोत. टाईप क्रमांक 9 या ठिकाणी पाहत आहोत. पहा काय दिलेलं आहे. एका वस्तूची किंमत 500 रुपयावरून 700 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीमध्ये किती टक्के वाढ झाली? मूळ किमतीमध्ये किती वाढ झाली किंवा किती टक्के वाढ झाली? टक्क्यामध्ये विचारला असेल तर त्याला 100 गुणावे लागणार आहे. आणि किती टक्के वाढ झाली या ठिकाणी पहा. एका वस्तूची किंमत किती आहे? 300 रुपये. एका वस्तूची किंमत किती आहे? 500 रुपये. एका वस्तूची किंमत 500 रुपयावरून किती? 700 रुपये झाली. म्हणजे पहिल्यांदा किती? 500 रुपये होती. आता किती झाली मित्रांनो? 700 रुपये झाली. म्हणजे 200 रुपये या ठिकाणी वाढ झाली. 200 रुपये वाढ झाली. परंतु आपल्याला या ठिकाणी कधी कधी टक्क्यामध्ये विचारलं जाईल की एका वस्तूची किंमत 500 रुपये होती, 500 रुपयावर त्या वस्तूची किंमत 700 रुपये झाली तर या ठिकाणी किती टक्के वाढ झाली असं सुद्धा विचारलं जाईल. मग टक्क्यामध्ये जर वाढ काढायची असेल तर 500 रुपयावर आपल्याला 200 रुपये जास्त येत असतील तर 100 रुपयावर आपल्याला किती रुपये जास्त येणार? मग याचा करायचा आपल्याला तिरपा गुणाकार. म्हणजेच 200 गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये 500. आता काय करायचं मित्रांनो? या 500 वरचे 2 शून्य कॅन्सल होणार, या 200 वरचे 2 शून्य कॅन्सल होणार. म्हणजे खाली राहिला 5, वरी राहिला मित्रांनो 100. म्हणजे 100 गुणाकारामध्ये 2 छेदामध्ये 5. तर पहा 5ना आपण भाग देऊयात. 5 1 5, 5 2 10 आणि हा शून्य जशास तसा. 20 2 40. म्हणजे 40% वाढ या ठिकाणी झाली. म्हणजे एका वस्तूची किंमत 500 रुपयावरून 700 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीमध्ये किती टक्के वाढ झाली? तर 500 रुपयाची वस्तू 700 रुपयाला विकली. म्हणजेच 500 रुपयावर आपल्याला 200 रुपये जास्त आले. 500 रुपयावर जर 200 रुपये जास्त असतील तर 100 रुपयावर किती रुपये जास्त मिळाले? तर 100 रुपयावर आपल्याला 40 रुपये या ठिकाणी जास्त मिळालेत. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 40% असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचं गणित पहा. आता पुढचं गणित पहा. एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षी 10% वाढली, दुसऱ्या वर्षी 20% वाढून ती 528 इतकी झाली तर 2 वर्षापूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती होती? IMP गणित आहे, महत्त्वाचं गणित आहे. अशा टाईपचं गणित तुम्हाला परीक्षेला 100% विचारलं जातं. पहा या ठिकाणी काय म्हटलेले तुम्हाला. एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षी 10% वाढली, त्याच्यानंतर दुसऱ्यावरती परत 20% वाढली. आता पहिल्या वर्षी वाढ होत आहे 10%, दुसऱ्या वर्षी वाढ होत आहे 20%. आता ही 20% आणि 10% वाढ झाल्याच्या नंतर विद्यार्थ्याची संख्या कितीने वाढली? 528ने वाढत आहे. मग
मागच्या 2 वर्षापूर्वी विद्यार्थी संख्या किती होती अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलेले. आता काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम विद्यार्थ्यांची संख्या 100% असणार आहे. पहिल्या वर्षी वाढ किती झाली, 10% झाली म्हणजे 110 झाली. परत दुसऱ्या वर्षी 20% वाढ झाली म्हणजे 110चे 20% आपल्याला या ठिकाणी काढावे लागतील. 110चे 20% काढत असताना 100 वरचे 2 शून्य कॅन्सल होणार, 110 वरचा 1 शून्य कॅन्सल होणार, 20 वरचा 1 शून्य कॅन्सल होणार म्हणजे झाली 22. ही झाली 22. म्हणजे पहिल्या वर्षी वाढ झाली 110, नंतर झाली 22ची वाढ म्हणजे एकूण वाढ किती झाली 2, 1 आणि 2 झाला 3 म्हणजे 32 वाढ झाली. एकूण किती 2 वर्षामध्ये 132 विद्यार्थी संख्या वाढली. मात्र 132 बरोबर किती दिले आपल्याला 528 म्हणजे 132 बरोबर दिले आपल्याला 528. 528 तर 100% बरोबर किती, तर 100% बरोबर किती म्हणजे दोन्ही वर्षी सुद्धा विद्यार्थी संख्येची वाढ होत आहे. वाढ होऊन विद्यार्थी संख्या 528 झाली तर 2 वर्षापूर्वी किती होती म्हणजेच 528 पेक्षा 2 वर्षापूर्वी विद्यार्थी संख्या कमी असणार, हे साहजिक आहे. म्हणून याचा आपण तिरपा गुणाकार करूयात. 528 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये 132. आता 132ला आणि 528ला आपण कितने भाग देऊयात, 11ने भाग देऊन पाहूयात. तर 11ने जर 132ला जर भाग जर दिला तर 11 1 11, 13 मधून 11 गेला राहिला 2 आणि हे 2 झाले मित्रांनो 22 म्हणजे 11 1 11, 11 2 22 बसला 12चा भाग. परत 11ने आपण 52ला भाग देऊयात तर 11 चौक 44, 11 चौक 44 याचाच अर्थ जर 52 मधून 44 गेला आता 52 मधून 44 गेल्याच्या नंतर किती राहिला 8 राहिला. किती राहिला मित्रांनो 8 राहिला म्हणजे या ठिकाणी झाला 88. परत 11 8 झाला मित्रांनो 88 म्हणजे वरती झाला 48 गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये किती आला मित्रांनो 12, छेदामध्ये आला 12. आता 12ने आपण 48ला भाग देऊ शकतो का, तर देऊ शकतो. 12 1 12 24 12 36 12 चौक 48, 12 चौक किती झालं मित्रांनो 48 आणि 4 गुणाकारामध्ये जर 100 जर केलं तर येते मित्रांनो 400, येते किती 400 म्हणजेच याचा अर्थ 2 वर्षापूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या 400 होती. 2 वर्षापूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती होती 400 होती. म्हणजेच एका वर्षी शाळेची विद्यार्थी संख्या 10%ने वाढली, दुसऱ्या वर्षी परत ती 20%ने वाढून ती 528 इतकी झाली. तर 2 वर्षापूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती होती, तर 2 वर्षापूर्वी त्या शाळेची विद्यार्थी संख्या 400 एवढी होती. किती होती 400 एवढी होती. ठीक आहे, तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. त्याच्यानंतर पहा मित्रांनो या व्हिडिओमधलं आता शेवटचं गणित आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचं गणित आहे. एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवारापैकी 35% मते मिळालेला उमेदवार 6300 मतांनी पराभूत झाला तर जिंकलेल्या उमेदवारांना एकूण किती मते मिळाली. अशा स्वरूपाचं हे मित्रांनो गणित आहे. पहा निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उभे आहेत. तर या ठिकाणी काय म्हणलेले, एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवारापैकी 35% मते मिळालेला उमेदवार 6300 मतांनी पराभूत होतो. 6300 मतांनी पराभूत होतो तर जिंकलेल्या उमेदवाराला किती मते मिळालेले असतील अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारले. तर सर्वप्रथम आपण काय करूयात, पाहता 35% या म्हणजे जी की आपली मतदान पेटी असणारे 100% मताची असणारे, किती 100% मताची. या 100% पैकी या 2 उमेदवाराला पहा, पहिल्या म्हणजे पराभूत उमेदवाराला 35% मते मिळाली. जर पराभूत उमेदवाराला 35% मते मिळाले असतील म्हणजे 100 मधून जर आपण 35 जर काढला म्हणजे 10 मधून 5 गेल्याच्या नंतर 5 राहिला, त्याच्यानंतर 9 मधून 3 गेल्याच्या नंतर किती राहिला 6 राहिला. म्हणजेच पराभूत उमेदवाराला 35% मते मिळाली आणि विजय उमेदवाराला 65% मते मिळाली. मात्र या दोघांच्या मतामधला जो काही फरक दिलेला आहे तो किती दिलेला आहे 6300चा फरक दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ 65% मधून 35% या ठिकाणी जर आपण मायनस केले, 65% मधून 35% जर मायनस जर केले तर पहा 5 मधून 5 गेला राहिला 0, 6 मधून 3 गेल्याच्या नंतर राहिला 3 म्हणजे 30%. म्हणजे याचा अर्थ 30% म्हणजे पराभूत आणि विजय उमेदवार दोघांच्या मतामधला फरक आहे 30%चा आहे. म्हणजे 30% बरोबर 6300 असतील. 6300 असतील तर 100% बरोबर किती, 100% बरोबर किती म्हणजे एकूण आता मतदार या ठिकाणी आपल्याला निघणार आहेत. म्हणून याचा आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. तिरपा गुणाकार करत असताना या 6300चा गुणाकार 100 बरोबर करायचा आहे आणि त्याच्या छेदामध्ये आपल्याला 30 लिहायचे आहेत. आता 30 लिहिल्याच्या नंतर आपल्याला एकूण मते या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणून काय करूयात, हा 30 वरचा 1 शून्य कॅन्सल झाला, परत ह्या 100 वरचा 1 शून्य कॅन्सल करूयात. म्हणून आता काय करूयात 3 1 3
3 दोन्ही 6, 3 1 3, हा 2 शून्य जशास तसा आणि 10 वरचा 1 शून्य जशास तसा, म्हणजे एकूण 21,000 मतदान झालं. एकूण 21,000 मतदान झाले, म्हणजे पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार या दोघांना मिळून 21,000 मते मिळालेली आहेत. या दोघांना मिळून 21,000 मते मिळाल्याच्या नंतर आपल्याला काय विचारलं तर विजयी उमेदवाराला एकूण किती मते मिळाली. तर या 21,000 पैकी, या 21,000 मतापैकी, 65% कोणाला मिळाले, विजयी उमेदवाराला मिळाले. म्हणजे जो उमेदवार या ठिकाणी जिंकलेला आहे त्याला 65% मते मिळाली. म्हणजेच आपण काय करूयात, 21,000चे 65% काढूयात. मग काय करूयात पहा, ह्या 100 वरचा 2 शून्य कॅन्सल, या 21,000 वरचा 2 शून्य कॅन्सल. आता वरती राहिलं मित्रांनो पहा 210 गुणाकारामध्ये 65. आता आपल्याला काय करायचं, 210 गुणाकारामध्ये 65. पहा 210 गुणाकारामध्ये 65. आता आपल्याला काय मिळणार, विजयी उमेदवाराची मते मिळणार आहेत. म्हणून काय करूया, 210 गुणाकारामध्ये 65 जर केलं तर किती येणार पहा, 5 0 0, 5 1 5, हातचाला 5 1 5, परत 5 2 10. त्याच्यानंतर आता 6नं परत गुणाकार करूयात, 6 0 0, 6 1 6, त्याच्यानंतर साइन 2 12, साइन 2 किती 12. आता याची जर बेरीज जर केली तर 0 शिला 0, 5 शिला 5, 0 आणि 6 झाले 6, 1 आणि 2 झाले 3 आणि हा 1 जशास तसा. याचाच अर्थ मित्रांनो, एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवारापैकी 35% मते मिळालेला उमेदवार 6,300 मतांनी पराभूत झाला. तर जिंकलेल्या उमेदवाराला एकूण किती मते मिळाली, तर जिंकलेल्या उमेदवाराला एकूण 13,650 मते मिळाली. कधी कधी असं पण विचारलं जाईल की एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवारापैकी 35% मते मिळालेला उमेदवार 6,300 मतांनी पराभूत झाला, तर एकूण किती मतदारांनी मतदान केलेलं होतं. तर एकूण 21,000 मतदान झालेले, एकूण किती 21,000 मतदान झालेले. आणि या 21,000पैकी जो काही उमेदवार विजयी झाला त्या उमेदवाराला 13,650 मते या ठिकाणी मिळालेली आहेत. म्हणजेच या ठिकाणी विजयी उमेदवार 13,600 मतांनी या ठिकाणी विजयी झालेला आहे. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असेल. तर मित्रांनो आपला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय IMP टॉपिक असलेला तो म्हणजे मित्रांनो शेकडेवारी हा टॉपिक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. जवळपास याचे 5 भाग झालेले, सर्व भाग अतिशय डीपमध्ये घेतलेले आणि तुम्हाला समजतील अशा स्वरूपामध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर मित्रांनो सर्व व्हिडिओ पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंतचे गणित आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये एकही मार्क चुकायला नको. तर मित्रांनो आपण आता पुढच्या भागामध्ये शेकडेवारी समाप्त झाल्याच्या नंतर आपण अतिशय महत्त्वाचा भाग पाहणार, जो की मित्रांनो शेकडेवारी या भागावर आधारित आहे, तो म्हणजे नफा तोटा. नफा तोटा हा भाग मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून 100% अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या टॉपिकवर मित्रांनो 100% 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात. तर पुढच्या भागामध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नफा तोटा पाहणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो, पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.